कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह मंगळवारी सकाळी बाबगाव परिसरात सापडलाय। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सोमवारी सकाळी मुलगी तिच्या आईकडून दुकानातून खाऊ आणण्यासाठी पैसे घेऊन बाहेर गेली, परंतु ती घरी परत आली नाही। 8 ते 9 तासांनी मुलगी न आल्याने तिच्या कुटुंबाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। कोळसेवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। मंगळवारी सकाळी बाबगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी बेपत्ता झालेल्या मुलीच्या वडिलांना बाबगावमध्ये नेले, जिथे वडिलांनी मृतदेह पाहिल्यावर ही मुलगी त्यांचीच असल्याचे सांगितले। पोलिसांनी सांगितले की या अल्पवयीन मुलीची हत्या झाली आहे आणि तिच्या सोबत लैंगिक अत्याचार झाला की नाही याबाबतची माहिती शवविच्छेदनानंतर समोर येईल। मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात पाठवण्यात आलाय। कल्याण पूर्व येथे घडलेली ही घटना निंदनीय आहे आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। शिवसैनिकांनी पोलिसांना भेट दिली आणि बदलापूर प्रकरण प्रमाणे पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी निलेश शिंदे यांनी दिली आहे। या संपूर्ण घटनेचा सखोल तपास पोलीस यंत्रणा करत आहे। या घटनेने कल्याणमध्ये एकच खळबळ माजली आहे। कल्याण पूर्व शहरामध्ये आज जी काही दुर्दैवी घटना घडली ती अत्यंत भयंकर आहे। सर्वप्रथम शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। लहान बालिकेवरती असे अत्याचार होत आहेत, निंदनीय आहे। जो कोणी नराधम असेल, जो कोणीही असेल, त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। या मागणीकरिता आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, सगळे नगरसेवक, सगळे शहर प्रमुख, सगळ्या महिला पदाधिकारी आम्ही सगळे आलेलो आहोत। पोलिसांना एक जाब विचारला आम्ही की पोलिसांची दहशत का नाही, ह्या आरोपींवरती, या अशा सगळ्या कृत्य करणाऱ्यांवरती तुमची दहशत का नाही? तुमची दहशत नाही आहे म्हणूनच असे प्रकार वारंवार घडत असतात। तुमची दहशत असली पाहिजे आणि ती दहशत निर्माण करा असं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि तात्काळ त्याला अटक करा। जर त्याला अटक नाही झाली तर शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि त्या बालिकेला, त्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरेल अशी आम्ही मागणी केलेली आहे शिवसेनेच्या वतीने। आज अतिशय निंदनीय प्रकार आणि या कल्याण पूर्वला काळीमा फासणारा असा प्रकार त्या ठिकाणी घडला आहे। एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची नरगुण अशी हत्या त्या ठिकाणी केली। त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सगळे इथं नगरसेवक, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माननीय DCP साहेब आणि इथल्या सिनियर PI आणि ACP साहेबांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। जर अशा प्रकारचे जर गुन्हे सातत्याने इथं घडत असेल, मागच्या 1 वर्षापूर्वी देखील असा प्रकारचा गुन्हा या ठिकाणी घडला होता कल्याण पूर्वेला आणि ही दुसरी घटना या ठिकाणी घडते। त्यामुळे लोकांमध्ये हे जे गुन्हे करतात ते त्यांच्यामध्ये जरब, पोलिसांची जरब राहिली नाही असं एक साधारण स्वीकृत आपल्याला दिसतं। तर यांना आम्ही सगळ्यांनी निवेदन दिले या पोलीस स्टेशनला की आपण जास्तीत जास्त गस्त वाढवून हे असे जे प्रकार, जे गुन्हेगार हे असे प्रकार करतात, ह्यांनी कठोरातली कठोर शिक्षा, मग त्यांना जर तो निष्पन्न होत असेल तर त्यांना त्या ठिकाणी त्यांची जसे बदलापूरला ज्या प्रकारे त्या आरोपीला त्या आरोपीला शिक्षा दिली आणि त्या पीडितेला न्याय दिला, त्याच प्रकारचा न्याय आम्हाला इथं या कल्याण पूर्वेमध्ये पाहिजे। ही सातत्याने होणारी घटना दुर्दैवी आहे। मी शिवसेनेच्या वतीने याचा निषेध करतो आणि पोलिसांना विनंती करतो की आपण तात्काळ 24 तासाच्या आत या आरोपीला पकडावं, नाहीतर आम्ही उग्र असं आंदोलन या ठिकाणी करू। आज आमच्या कल्याण पूर्वमध्ये अतिशय संतापजनक घटना घडलेली आहे। सर्वप्रथम एक महिला म्हणून, एक आई म्हणून आणि आमच्या शिवसेना महिला आघाडीकडून मी त्याचा जाहीर निषेध करते। आणि आज
पोलिसांकडे अशी मागणी करते की तुमचं वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, तर या व्यक्तीनुसार तुम्ही ताबडतोब या आरोपींवरती कारवाई करा. बदलापूरमध्ये जे हत्याकांड झाली, हा सूर्य हा जयद्रथ असा जो आरोपीला न्याय दिला, आरोपीवरती जो म्हणजे आरोपी बाबतीमध्ये जी आमच्या शिंदे साहेबांनी भूमिका घेतली होती त्यावेळेचे आमचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली होती त्या प्रकारेच भूमिका ही कल्याणपूर्वमध्ये घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारे त्या मुलीच्या कुटुंबाला, त्या मुलीच्या आईला, वडिलांना अशा प्रकारे न्याय मिळाला पाहिजे अशी मी विनंती कोळशावाडी पोलीस स्टेशनकडे, आमच्या शिवसेना महिला पक्ष आघाडी, आमच्या शिवसेना, आमच्या पुष्पाताई ठाकरे आहेत, आमच्या रजवंतीताई आहेत, आमच्या सर्व महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने मी पोलिसांना ही विनंती करते.